तर हाय हॅलो कशा आहात? आहोप छानच असाल. तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचे खूप सारे मनापासून स्वागत करते. तर बघा नॉर्मली काय होतं आमच्याकडे जे आहे तर ते संध्याकाळी पाणी 1 तास असतं आणि लवकर जातं. तर त्यामुळे मी काय करत असते स्वयंपाक जो आहे तर तो संध्याकाळी 6:30 किंवा 7 पर्यंत तर सगळा स्वयंपाक उरकून घेत असते. आणि स्वयंपाक झाल्यानंतर जे भांडे आहेत तर ते संध्याकाळी सगळे वॉश करून ठेवत असते. कारण सकाळी टिफिन वगैरे असतात आणि मुलांचं पण आवरायचं असतं तर सकाळ सकाळ खूप सारी धावपळ होऊन जाते. तर ती होऊ नये यासाठी ही जी ट्रिक आहे तर ती मी करत असते. तर बघा आपल्याला भांडी वगैरे जेवण वगैरे झाल्यानंतर जे आहे तर ते किचन सगळं रात्रीच आवरून ठेवायचं आहे की जेणेकरून सकाळी खूप अशी घाई गडबड किंवा खूप असा वेळ जो आहे तर तो जाणार नाही आणि सकाळची जी कामं आहेत तर ती रात्रीच बऱ्यापैकी आपल्याला उरकून ठेवायची आहेत की सकाळी आपलं जे काम आहे ते लवकर आवरेन यासाठी. तर जेवण वगैरे झाल्यानंतर सगळं भाजी वगैरे राहिली होती ती बाजूला काढून ठेवली होती फ्रीजमध्ये आणि बाकीचं जे आहे तर ते सगळं भांडे घेऊन ते घासायला घेतले होते. तर बघा नॉर्मली मी काय करते अगोदर भांडे घासून घेते आणि त्याच्यानंतर जो आहे तर तो किचन ओटा क्लीन करत असते. कारण भांड्यांचा खूप सारा पसारा असतो आणि पाणी असतं पाणी जाईन याच्यामुळे लवकर जे आहे तर ती भांडी वॉश करून ठेवायची असतात. परत किचन ओट्यावरती ते पाणी घेऊन धुवायचं म्हटलं की खूप सारा राडा आणि पसारा जो आहे तर तो होतच राहतो. त्यामुळे पाणी असतं त्यावेळेतच संध्याकाळचे जे भांडे आहेत तर बऱ्यापैकी ते वॉश करून ठेवत असते. तर बघा या पद्धतीने तुम्ही जर तुमचं रुटीन ठेवलं तर तुमच्या कामामध्ये तुम्हाला खूप सारा फायदा होईल किंवा लवकर होईल ते काम. तर बऱ्यापैकी जी भांडी आहेत तर ती घासून झाली होती आणि शेवटला राहिला होता तो कुकर. तर कुकर पण बऱ्यापैकी घासून झाला होता तो आता वॉश करून घेते. तर बघा बेसिनचं जे भांडं आहे तर ते संध्याकाळी भांडी घासून झाल्यानंतर लगेचच आपल्याला क्लीन करून ठेवायचं आहे घासून वगैरे की ज्यामुळे घरात झुरळ वगैरे होणार नाही. नॉर्मली आपण काय करतो जे खरकटं आहे तर ते बेसिंगमध्ये किती नाही म्हटलं तरी जातंच किंवा पडतंच आणि ते जर आपण सिंक जर तसंच ठेवलं तर मोठ्या प्रमाणात झुरळसुद्धा होतात आणि आता जे चिलटं वगैरे असतात तर त्यांचंसुद्धा खूप सारं प्रमाण वाढतं. तर अशा पद्धतीने तुम्ही संध्याकाळी जे आहे तर ते भांडी घासून झाल्यानंतर लगेचच आपलं बेसिंग जे आहे तर ते वॉश करून ठेवायचं आहे की जेणेकरून ते सकाळी उठल्यावरती आपला जो सकाळचा फ्रेशनेस असतो तर त्यामध्ये कामं करायलासुद्धा छान वाटतं किंवा कंटाळवाणासुद्धा येत नाही आणि सकाळी जर किचन ओटा फ्रेश असेल तर माणूस आवडीने किंवा पटपट जी कामं आहे तर ते करत असतं. तर अशा पद्धतीने काहीसं जे आहे तर ते जेवणानंतर थोडंफार जे रुटीन आहे तर ती कामं लगेचच्या लगेच करा की जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या दिवशीसाठी किंवा सकाळसाठी खूप सारा वेळ भेटेल आणि जास्त कामंसुद्धा राहणार नाही. बऱ्यापैकी जर आदल्याच दिवशी तुम्ही जर संध्याकाळचे भांडे वगैरे वॉश करून ठेवले तर सकाळी फक्त स्वयंपाकाचेच 2-3 भांडे पडतात. तर अशा पद्धतीचं जे रुटीन आहे तर ते मी फॉलो करत असते. तर इथे एवढं बेसिंग क्लीन करून झाल्यानंतर मी आता जाणार होते ते गॅस शेगडीकडे. तर ती पण मी आत्ताच क्लीन करून ठेवत असते. नॉर्मली बघा भांडे वगैरे घासले तर भांड्याची जाळी जी आहे तर ती खाली ठेवता येते आणि पूर्ण जो किचन ओटा आहे तर तो क्लीन करता येतो. तर त्यासाठी मी अगोदर भांडे जे आहे तर ते सगळे घासून घेत असते की जेणेकरून नंतर किचनच्या ज्या स्टाईल्स वगैरे असतात खालच्या किंवा त्या कट्ट्याच्या सोबतच्या तर त्या खराब होतात. तेलकट वगैरे किंवा मग माऊवरतीच जेवायला बसते किचन ओट्यावरती सकाळी तिच्याकडे लक्ष द्यायला सुद्धा कोण नसतं. तिचे पप्पा जे आहेत तर त्यांच्या ऑफिसचं उरकत असतात आणि तिला घ्यायलासुद्धा कोण नसतं. त्यामुळे बराचसा वेळ मी जोपर्यंत किचनमध्ये असते तर माऊसुद्धा ती किचन ओट्यावरतीच असते. कारण यल टाईप किचन ओटा आहे आणि एका साईडला गॅस शेगडी असली तरी दुसऱ्या साईडला बराचसा स्पेस जो आहे तर तो भेटतो आणि त्याच ठिकाणी मी तिला बसवत असते. तर त्यामुळे ती बऱ्याच ठिकाणी हात वगैरे लाव किंवा खायला दिले की ते सांडव इथे तिथे उडत असतं. तर त्यामुळे संध्याकाळी जर सगळं जर स्वच्छ करून झालं तर जेव्हा आपण गॅस शेगडी घासतो तर बऱ्यापैकी गॅसच्या मागच्या कारण आपण फोडणी वगैरे देतो आणि भाजीची फोडणी दिली तर ते भिंतीवर उडतंच. तर त्यामुळे बऱ्यापैकी जे आहे तर त्या स्टाईल मी तेव्हासुद्धा घासत असते त्यासाठी. आणि जर अशी जर क्लिनिंग वरच्यावर केली तर आपल्याला खूप सारे क्लिनिंग किंवा घरातलं जे आवरायचं आहे आपण म्हणतो तर ते खूप सारं उरकावं लागत नाही आणि एकदा जे आहे तर ते माणूस खूप सारं दमत नाही. कारण रोजची थोडी थोडी जर आपण सफाई करून ठेवली तर एकदाच खूप सारं साफसफाई करावं लागत नाही यासाठी. तर बऱ्यापैकी आता जी शेगडी आहे तर ती घासून झाली आणि त्यानंतर थोडंसं जे तेलकट वगैरे डाग असतात ते उडालेले तसेच राहतात. तर त्यामुळे मी जे आहे तर ते घेतलं होतं घासून
आणि ते आता नंतर ओल्या फडक्याने किंवा मग पाण्याने अशा पद्धतीने. पण नॉर्मली सकाळी जर असेल तर सकाळी फक्त आपलं जे फडकं असतं तर त्याने पुसून घेत असते आणि संध्याकाळी अशा पद्धतीने घासणीने घासत असते. कारण दोन्ही टायमाला मला घासणीने घासायला तेवढा वेळ भेटत नाही. कारण सकाळी माऊची खूप सारी गडबड असते आणि ती झोपलेली सुद्धा नसते आणि ती खूप मध्ये येते. संध्याकाळी तिचे पप्पा घ्यायला असतात, त्यामुळे संध्याकाळचं एक ठीक आहे की मी किचनसाठी इतका सारा वेळ देऊ शकते. तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की यूज करून बघा. तुम्हाला खूप सारा किचनमध्ये फायदा होईल. जर एकदा संध्याकाळी जर भिंती वगैरे किंवा स्टाईल ज्या आहेत आणि किचन ओटा तो एकदा क्लीन करून ठेवला की तो संध्याकाळशिवाय खराबसुद्धा होत नाही कारण प्रत्येकीच्या किचनमध्ये नॉर्मली एकच जण किचनमध्ये येत असते, हे तर प्रत्येकाला माहितीच आहे. आणि एक जण माणूस असला की एवढा सारा किचन ओटा जो आहे तर तो खराब होत नाही. तर बऱ्यापैकी जे आहे तर ती शेगडी वॉश वगैरे करून झाल्यानंतर खालचा किचन ओटा जो आहे तर तो मी क्लीन करून घेत होते की त्यावरचं जे सगळं पाणी आहे तर ते काढून घेत होते. आणि हे पाणी काढून झाल्यानंतर तुम्ही एखाद्या फडक्याने जे आहे तर तो किचन ओटा सगळा कोरडा करू शकता. तर मी सगळा किचन ओटा जो आहे तर तो कोरडा करून ठेवत असते बऱ्यापैकी. तर बघा तिकडून क्लीन करून झाल्यानंतर आले होते ह्या साईडला आणि खालचे जे भांडे आहेत तर ते ठेवले होते वरती उचलून. कारण बऱ्यापैकी जो आहे आता स्टाईल आणि किचन पूर्ण असा माझा क्लीन करून झाला होता. आणि हे जे फ्रूट होते तर हे उद्या माऊला खायला द्यायचे होते, म्हणून मी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवले होते. आणि आता खूप सारे चिलटं वगैरे असतात तर त्यामुळे मी कॅरीबॅगमध्ये तसेच ठेवले होते की जेणेकरून त्याच्यावर बसू नये म्हणून. आणि फ्रीजमधलं लगेच काढून खायला दिलं तर मुलांना कफ आणि सर्दी खूप होते. आणि तसे जर वरती फ्रूट ठेवले तर ते खूप दिवस टिकत नाही, यासाठी फ्रीजमध्ये ठेवावेच लागतात. तर मी अशा पद्धतीने ते अगोदरच बाहेर काढून ठेवत असते. आणि ते झाल्यानंतर जे आहे तर ते किचनमधली फरशी मी झाडून घेत होते. आणि माऊ तुम्ही इथे बघू शकता सारखे तिचे इकडे तिकडे ज्या चक्रा आहेत किंवा पळायचं जे काम आहे तर ते चालूच असतं कंटिन्यू. ती तशाच पद्धतीने करत असते. आणि बऱ्यापैकी आता संध्याकाळी सगळं किचन वगैरे नॉर्मली फरशी दुपारीच पुसलेली असते, त्याच्यावर संध्याकाळी शक्यतो मी फरशी नाही पुसत. फक्त आपलं जे घर आहे तर ते झाडून घेत असते अशा पद्धतीने क्लीन करून. आणि हॉलमध्ये आम्ही जेवायला बसत असतो, त्यामुळे हॉलमधली फरशी जी आहे तर ती मगाशीच भांडे वगैरे उचलून झाल्यानंतर झाडून घेतली होती. तर त्यामुळे मी आता फक्त जे आहे तर ते किचनमधलं क्लीन करून घेतलं होतं. तर बघा ह्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत तर त्या तुम्ही वेळेवरती किंवा आदल्या दिवशी जर प्रिपेअर करून ठेवल्या तर तुम्हाला त्याचा सकाळी उठल्यानंतर खूप दमलागतसुद्धा होणार नाही आणि आपलं जे काम आहे तर ते खूप सारं सोयीस्कर होईल. तर इथे बघा आता दुसऱ्या दिवशी आपण जी भाजी करणार आहोत सकाळी तर तिचं नियोजन करून ठेवायचं आहे किंवा धुवून किंवा निवडून किंवा चिरून ठेवायची आहे. आता तुम्ही कोणती भाजी करता त्याच्यावर डिपेंड आहे. तर इथे मी करणार होते भेंडी. तर सकाळी नॉर्मली 7:30ला जरी उठलं तरी भेंडी जी आहे तर ती चिरून होते, त्यामुळे मी चिरली नव्हती, फक्त धुवूनच ठेवणार होते. तर इथे बघा नळाला धुवत होते पण आमच्या नळाचं पाणीच गेलं होतं. आणि त्यानंतर अशा पद्धतीने जी भेंडी आहे तर ती धुवून ठेवली होती. तर अशा पद्धतीने तुम्ही अगोदर जे आहे तर ते प्रिपरेशन करू शकता. आणि आपला सकाळचा जो वेळ आहे तर त्या वेळेची खूप सारी बचत करू शकता की तुमच्या आवडीनिवडी तुम्हाला जपायला जो वेळ आहे किंवा तुमचा जो स्पेस आहे तर तो तुम्हाला भेटेन यासाठी. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका की अशाच नवनवीन टिप्स मी तुमच्यासाठी खास घेऊन येत राहीन. सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.